यांचा इथे काही संबंध आहे का? म्हणजे त्यांच्या नजरेला असं दिसतं की इकडचे जे कार्यक्षम महाविकास आघाडीचे नेते आहेत त्यांच्याने जे होत नाही बाळामामा करून दाखवतो, तर आपल्याकडे तेवढी ऍक्टिव्हिटी का नाही? कसं आहे, आता आमच्याच्यानी काय होतंय काय होत नाही याच्यापेक्षा आपला मुलगा आमदार आहे, उरणला आपला आमदार आहे 10 वर्ष, खासदार आपल्याच बाजूच्या लोकांनी दिले, टेरी टेरी राईट फ्रॉम पेण पासून सुरुवात केली तर ठाण्यापर्यंत सगळे एकाच विचाराचे आमदार, खासदार, राज्य शासन, केंद्र शासन हे सगळं असताना आपण ह्या गोष्टीला न्याय का मिळवून देऊ शकलो नाही याचा विचार रामशेठ ठाकूरांनी करायला पाहिजे असं माझं मत आहे. माझा शेवटचा प्रश्न आहे साहेब, दिबा पाटलांचे सुपुत्र रामशेठ ठाकूर यांच्याकडे असतात, भारतीय जनता पार्टीमध्ये सक्रिय सहभाग घेताना दिसतात. आपण त्यांच्या नावासाठी, त्यांच्या वडिलांच्या नावासाठी, भूमिपुत्रांचे एक जनकांसाठी आपण लढतोय. तुम्ही याकडे कसं बघता? अतुल पाटलांबद्दल तुमची कशी भूमिका आहे? अतुल पाटलांच्या बद्दल मी बोलण्यापेक्षा अतुल पाटलांना ह्या गोष्टीवर विश्वास आहे की 3 महिन्यानंतर आपल्या वडिलांचं नाव लागेल. माझ्या त्यांना शुभेच्छा आहेत आणि निश्चितपणानं ते झालं तर आम्ही सत्कार करायला जाण्याचा महाविकास आघाडीचा निर्णय आहे तो आम्ही अंमलात आणू. ज्यांचे ज्यांचे प्रयत्न आहेत त्यांचा सत्कार आम्ही करू. कार्यकर्त्यांना मी आता आपल्या माध्यमातून सांगू इच्छितो की ज्या काही घडामोडी दिवसभरात घडल्या ती आपण उद्याचं आंदोलन स्थगित करण्याचा निर्णय घेतलेला आहे. तर कार्यकर्त्यांनी उद्याच्या आंदोलनाच्या बाबतीत ह्या साऱ्या गोष्टीची दखल घेत उद्या त्या ठिकाणी आंदोलनासाठी येऊ नये अशा पद्धतीची विनंती मी आपल्या माध्यमातून करतो. राजा आमचं आंदोलन आहे उद्या.